समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन जवळील चेंडगेमळा खंडोबाची वाडी येथील बस थांब्यासमोर दुधाने भरलेला टँकर पलटी झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे। भिलवडी पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सांगली येथील सुशील गोरवाडे यांच्या टँकर क्रमांक MH10Z9000 या दूध वाहतूक करणाऱ्या टँकरवर प्रशांत दिलीप देवकुळे वय वर्ष 23 राहणार नेहरू नगर निमणी हा 2 वर्षांपासून चालक म्हणून काम करीत होता। सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी प्रशांत व त्याच्या आत्तीचा मुलगा तेजस सुशील भोरे वय वर्ष 19 राहणार नेहरू नगर निमणी याच्यासह सरुड वडगाव तालुका शिराळा येथील समाधान दूध डेअरी येथून दूध घेऊन भिलवडी स्टेशन येथील चितळे डेअरीकडे येत असताना मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास भिलवडी स्टेशन नजीक असणाऱ्या चेंडगेमळा खंडोबाची वाडी येथील बस थांब्याजवळ आले असता चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला। यामध्ये सुशांत देवकुळे व तेजस भोरे हे दोघेही टँकरच्या केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाले। या अपघातामध्ये टँकर केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला। त्याचबरोबर हा टँकर येथील लोकवस्तीतील 2 कुटुंबांच्या शौचालय व बाथरूमवरती पडल्याने त्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सुदैवाने लोकवस्तीतील कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली, तसेच क्रेनच्या सहाय्याने टँकर बाहेर काढून नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना तातडीने भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित जखमी मयत झाल्याचे सांगितले। यावेळी घटनास्थळावरती लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। सदर घटनेची फिर्याद मयत टँकर चालक प्रशांत देवकुळे याचे वडील दिलीप जयवंत देवकुळे यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली आहे। सदर घटनेचा अधिक तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।